श्री स्वामी समर्थ. या चालू क्षणाला ही कथा फक्त ऐकल्याने कितीही भयंकर चिंता जळून जाते. ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते. भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते. ही पौराणिक कथा ऐकल्याने तुझी कितीही भयंकर आणि मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. भक्तांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला तुमच्या जीवनात या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, यातच तुमचं चांगलं आहे. एक व्यक्ती अनेक वर्ष आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असे, प्रवचन ऐकत असे, सेवा करत असे, ध्यानसाधना करत असे. पण इतकं सर्व करूनही आपल्यात सुधारणा होत नाही अशी उणीव त्याच्या मनात कायम राहिली. गुरूंना शरण जाऊन मला कित्येक वर्ष झाले. कित्येक वर्ष मी गुरूंचे प्रवचन ऐकण्यात घालवले आहेत, पण माझ्यामध्ये तेवढा बदल झाला नाही जेवढा बदल होण्याची गुरूंची अपेक्षा त्याने विचार केला होता. आत्ता कदाचित माझे गुरु या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. आणि मगच काही क्षणात तो आपल्या गुरूंना भेटायला निघून गेला. गुरूंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची अडचण विचारली. तो माणूस म्हणाला, आयुष्य खूप वेगाने चालले आहे. मला दीक्षा घेऊन 20 वर्षाहून अधिक वर्ष झाली आहेत आणि या 20 वर्षात मी माझ्या बाजूने अथक परिश्रम केले आहेत. गेल्या 20 वर्षात मी अथक प्रयत्न केले, पण इतकं सगळं करूनही मी समाधानी असा झालोच नाही. माझ्या जीवनात एक भाग निघून गेला आहे आणि पुढचा भाग निघून जात आहे. आता माझी केसही पांढरी पडू लागली आहेत. मी प्रयत्न करून थकलो आहे. गुरु, माझे आयुष्य रिकामेच राहील का? तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले की तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून 2 वर्ष लागतील. मग गुरूंनी त्याला दाण्यांनी भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितले, हे दाणे तू तेव्हाच मातीमध्ये टाक जेव्हा 3 दिवस लगातार पाऊस पडेल. तो व्यक्ती गुरूंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला. दिवस आठवड्यानी आठवडे महिन्यात बदलले, पण पाऊस पडला नाही. मग कधी 1 दिवस पाऊस पडला, कधी 1.5 दिवस, कधी 2 दिवस, पण सलग 3 दिवस पाऊस पडला नाही. पाऊस सुरूच होता. तो खुश व्हायचा, पण नंतर काही वेळाने पाऊस थांबायचा आणि मग तो पुन्हा निराश होऊन बसायचा. मग असेच बरेच महिने निघून गेले आणि मग तो पुन्हा निराश होऊन बसायचा. मग असेच बरेच महिने निघून जायचे. आता तो उदास राहू लागला. त्याला वाटले की आता काही दिवस पाऊस पडणार नाही. तो असाच विचार करत राहिला. मग अचानक एक दिवस भयंकर काळे ढग आले आणि सतत दिवस रात्र 3 दिवस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नतेची भावना जागली. त्या व्यक्तीच्या आत कमालीचा आनंद निर्माण झाला. मग त्याने गुरूंनी दिलेल्या बिया टोपलीमध्ये भरून बाहेर काढल्या आणि शेतात पेरल्या. पुढच्या 2 महिन्यात त्याची झाडे झाली, पण ती कोणाची झाडे आहेत याला त्याची कल्पना नव्हती, कारण त्याने गुरूंना त्या बियांबद्दल काहीच विचारले नव्हते. 3ऱ्या महिन्यापासून त्या झाडांवर फुले दिसू लागली आणि बघता बघता काही वेळातच सगळीकडे फुलपाखरे, मधमाशा, भुंगे आणि कोठूनही लोक त्या फुलांना बघायला आणि त्याच्या सुगंधाचा आनंद लुटू लागले. इतक्या लोकांना तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच भेटला नव्हता किंवा त्याने कधीच इतक्या लोकांना एकत्र पाहिलं नव्हतं.
मला ओळखत नसताना इतकी लोक लांबून येत आहेत. आपण ज्यांना आयुष्यात कधीही पाहिलं नाही ती लोक येऊन भेटून जात आहेत याचे त्याला खूप आश्चर्य वाटू लागले. अनेक लोकांनी त्याची खूप स्तुती केली, त्याच्या फुलांची स्तुती केली. काहींनी त्याला बक्षीसही दिले आणि सर्वांनी त्याची फुले विकत घेतली. त्याच्या फुलांचा सुगंध दूर पसरू लागला. सर्व शहरे, खेडे, राज्ये, देशात पसरू लागली. एवढ्या सुवासाने फुलांची एवढ्या मोठ्या परिसरात कोणीही कल्पना केली नसेल अशी सुवासाची फुले असतील. तिथं त्यांचा सुगंध अनेक किलोमीटर अंतरावर पसरला होता. म्हणून एखादा प्रवासी दुरून गेला तरी तो सुगंध कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येत होता. हे सर्व पाहून तो व्यक्ती खूप आनंदी होत होता. त्याला वाटले की मी जाऊन हे सर्व गुरूंना सांगावे. पण नंतर त्याला आठवले की गुरूंनी सांगितले आहे की तू आजच्या दिवसानंतर पूर्ण वर्षभराने याच दिवशी इकडे येशील. त्याच्या आधी तू इकडे येऊ शकत नाहीस. म्हणून त्याने पुन्हा आपल्या उत्साहाला आवर घातला आणि स्वतःला सांगत राहिला की ती वेळ आली नाही, वेळ आल्यावर आपण आपल्या गुरूंना जाऊन सर्व काही सांगू. असा विचार करून तो शांत राहत होता. पण तो खूप आनंदी होता. त्याने ती फुले विकून खूप पैसे कमवले, पण आलिशान घर बांधले. तिथे त्याच्या मित्रासोबत राहू लागला. खूप आनंदी होता. लोकांना भेटत होता आणि त्याच्यासोबत तो आनंदी राहू लागला. लोकांशी मैत्रीपूर्ण नाते तो निभवत होता आणि तो आपल्या समाजाचा मोठा नेता बनला होता. त्याला खूप मान सन्मान मिळू लागला होता. पण त्यानंतर हळूहळू लोक त्याच्याकडे येणे बंद झाले. आता कधी काही लोक त्याला भेटायला यायचे. नंतर काही काळाने गुरूंना भेटण्याची वेळ आली. तो गुरूंकडे गेला आणि त्यांना नमस्कार केला. तेव्हा गुरु म्हणाले, मला काही सांगायची गरज नाही, मला सर्व काही माहीत आहे. गुरूंनी पुन्हा बियाणे भरलेली टोपली त्याच्या हातात दिली आणि म्हणाले, जा आणि पुन्हा जोपर्यंत 3 दिवस लगातार पाऊस पडत नाही तोपर्यंत या बिया शेतात पेरू नकोस. तो व्यक्ती या बियांना घेऊन पुन्हा आपल्या घरी आला. तो मनात विचार करू लागला की मला गुरूंना इतकं सर्व काही सांगायचं होतं, पण गुरूंनी आधीच सर्व सांगितलं होतं की त्यांना सर्व काही माहीत आहे. काही सांगण्याची गरजच नाही. तो त्याच्या मनात भावना व्यक्त करू शकला नाही. या वस्तुस्थितीमुळे तो निराश झाला होता. पण त्याला हे माहीत होते की गुरु दूरदृष्टी ठेवतात. गुरूंचा शब्द खरा आहे. ते सर्व काही बघतात. तो घरी आला आणि पुन्हा पावसाची वाट बघू लागला आणि तो आनंदी देखील होता. तो पुन्हा आता विचार करू लागला होता की गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तसेच केल्यावर पुन्हा नव्याने फुले येतील. फुलांचा सुगंध दूरपर्यंत पसरत जाईल. पुन्हा नव्याने पाखरे, मधमाशा, फुलपाखरे माझ्या बागेत बागडू लागतील. माझी कीर्ती सर्व दूर पसरेल. लोक मला बक्षीस देतील आणि माझी स्तुती करतील. माझ्या फुलांची विक्री होईल. मला पुन्हा मान सन्मान भेटेल. या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मग एके दिवशी काय झालं? या गोष्टींचा तो विचार करून तो बियांचा गट्टा बघत बसायचा आणि आनंदी व्हायचा. असे बरेच दिवस निघून चालले होते आणि तो पावसाची वाट पाहत राहिला. पण पाऊस काही पडला नाही आणि चुकून पाऊस पडला तरी 1-2 दिवस पाऊस पडत राहिला. पण 3 दिवस सतत पाऊस पडला नाही. बरेच महिने उलटून गेले. आता त्याला थोडं वाईट वाटू लागलं की आता या वेळी 3 दिवस सतत पाऊस पडणार नाही. काय गुरु मला अशा प्रकारे काही समजवण्याचा प्रयत्न करत आहेस का, जे मला समजू शकत नाही? कारण आत्ता पाऊस अजिबात पडत नाही. आणि आत्ता त्याने गेल्या वेळेची त्याच्या मनात तुलना केली की मागच्या वेळी या काळात पाऊस पडला होता. पण यावेळीही अर्धा काळ उलटून गेला होता आणि पाऊस पडला नव्हता. मग एके दिवशी काळे ढग आले आणि 3 दिवस मुसळधार पाऊस पडला. यावेळी इतका पाऊस पडला की त्याच्या शेतातील मातीवरचा भागच वाहून गेला.
मातीवरचा थर वाहून गेल्याने यावेळी शेती ही तयार व्हायला अजून खूप वेळ लागेल या विचाराने तो अस्वस्थ झाला. मग कसा तरी पाऊस थांबला आणि त्यांनी मोठ्या मेहनतीने त्या शेतीची तयारी केली आणि शेतामध्ये बी पेरले. पण यावेळी त्यांनी गुरूंना विचारले नव्हते की ही कोणती बिया आहे. या लोकरीच्या फुलांच्या बिया असतील याची त्यांनी स्वतः कल्पना करून केली होती. हळूहळू त्या बिया उगवल्या, ते वाढले आणि फुले दिसू लागली. यावेळी फूल लहान आकारात आलेली होती, त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता. यावेळी फुलांचे इतके नुकसान का झाले हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. पण तरीही तो थांबला नाही आणि त्याला वाटले की कदाचित यावेळी या झाडांना फळे येणार आहेत. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की ही सर्व झाडांमध्ये हिरवी मिरची हळूहळू वाढू लागली आहे आणि कालांतराने त्या मिरचीची झाडे वेगाने वाढू लागली. हळूहळू त्या मिरच्या लाल होऊ लागल्या. हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले. पोपटांनी काही मिरच्या खाल्ल्या, मात्र यावेळी एकही फुलपाखरू आले नाही, एकही भोंदू आला नाही, मधमाशी आली नाही. यावेळी आजूबाजूचे लोकही आले नाहीत. ना कुठला सुवास निघाला, ना दुरून कोणी त्याचं शेत बघायला आले. यावेळी असे काहीही घडले नाही. यामागचे रहस्य काय या विचाराने तो चांगलाच गोंधळला. त्याला थोडी काळजीही वाटू लागली. पण पुढे काय होणार याची उत्सुकताही होती. नंतर जसजशी उष्णता वाढू लागली तसतशी मिरची लाल होऊ लागली आणि हळूहळू ती पिकून शेतात पडून सुकून जाऊ लागली. संपूर्ण शेत सुकलेले होते आणि हळूहळू मिरच्या फुटू लागल्या आणि सर्व शेतात पसरू लागल्या. आणि जशी जशी उष्णता वाढू लागली तसे तसे गरम वाऱ्याबरोबर मिरचीही उडू लागली आणि मिरच्यांनी लोकांचे डोळे आणि घसा जळायला सुरुवात केली. या सर्वांची इथून पुढची कथा आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत.